आपल्या मातीतल्या कलेची किंमत कळायला आपल्याला दिल्लीच्या शिक्क्याची गरज लागते. तुम्हा सर्वांना माहीतच असेल की भिकल्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. सगळेजण कौतुक करू लागले की वा काय वाद्य आहे, काय कला आहे. पण एक मिनिट, ही कला काय आज जन्माला आली आहे का? हा नाद, हे वाद्य, हा तराफा सह्याद्रीच्या कडेकपारीत गेल्या हजारो वर्षापासून घुमतोय. मग आपल्याला तो आवाज आजवर का ऐकायला नाही आला, याचा कधी विचार केलाय तुम्ही? गेल्या 80-90 वर्षापासून भिकल्या धिंडा हे हा वारसा जपत आलेले आहेत. त्यांनी त्या वाद्यामध्ये स्वतःचा प्राण फुकून आपल्यापर्यंत तो नाद पोहोचवलेला आहे. तारपा वाजवणं एवढं सोपं नाहीये, त्याला छातीचा भाता आणि दमसासाची ताकद लागते. पण दुर्दैव बघा ना, दिल्लीने सांगितलं तेव्हा महाराष्ट्राला कळालं की आपल्याकडे तारपा आहे. आपण पाश्चिमात्य संस्कृतीबद्दल तासनतास बोलू शकतो, पण आपल्याच पालघर, गडचिरोली, नंदुरबार सारख्या जंगलामध्ये कितीतरी नृत्य आहेत, कितीतरी वाद्य आहेत जे आज शेवटचे श्वास घेत आहेत आणि आपल्याला त्याच्याकडे बघण्याचा वेळ सुद्धा नाही. हा पुरस्कार त्या कलाकारांचा सन्मान आहेच, पण त्याहून जास्त हा आपल्या सामाजिक अज्ञानावर मारलेला एक चाबूक आहे. आपण इंस्टाग्राम ट्रेंडवर नाचणारे लोक आहोत, पण ज्या तालावर अख्खा सह्याद्री नाचतो तो तालच आपल्याला माहिती नाही. आपली संस्कृती फक्त पुरस्काराच्या दिवशी आठवायची की रोज जगायची, निर्णय तुमचा आहे.